अच्छा, प्रोटेस्ट मध्ये आलास का? चल बरं, नीटचा फुल फॉर्म सांग, सीबीएसईचा फुल फॉर्म सांग. असे प्रश्न तुम्ही अशात प्रोटेस्ट व्हिडिओज मध्ये बऱ्याचदा ऐकले असावेत, पाहिलेही असावेत. पण मित्रांनो, तुम्ही कधी नोटीस केलंय का की आजकाल नवीन शाळा सुरू झाली रे झाली की सीबीएसई हा शब्द हमखास ऐकण्यास मिळतो. सीबीएसई बाय द वे याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. पण गेल्या काही वर्षांमध्ये ना पुणे, पिंपरी चिंचवड आणि आता राजगुरुनगर सारख्या भागातही सीबीएसई शाळाच इतक्या वेगाने का बरं वाढत चालल्यात? खरंच सीबीएसई म्हणजेच चांगलं शिक्षण का, की हा फक्त एक ट्रेंड बनत चाललाय? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये यावर सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी विशाल विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात पीसीएमसी पल्स. राजगुरुनगर आणि जैदवाडी परिसरासाठी एक महत्वाची शैक्षणिक बातमी समोर आली आहे. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवीन सीबीएसई इंग्लिश मीडियम शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन नुकतंच पार पडले. या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे उपस्थित होते. या नवीन शैक्षणिक प्रकल्पामुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आपल्या गावाजवळच उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. पण या बातमीप्रमाणेच एक मोठा प्रश्न असा येतो की आज प्रत्येक नवीन शाळा सीबीएसईच का असते? याचं पहिलं कारण आहे पालकांची बदललेली मानसिकता. 10-15 वर्षांपूर्वी बहुतेक पालक राज्य मंडळ म्हणजेच एसएससी बोर्डालाच प्राधान्य द्यायचे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज अनेक पालकांना असं वाटतं की इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई बोर्ड म्हणजेच मुलांच्या भविष्यासाठी जास्त चांगला पर्याय आहे. त्यामुळे नवीन शाळा सुरू करणाऱ्या संस्था देखील मागणी लक्षात घेता सीबीएसई कडेच वळत चाललेल्या आहेत. आता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे स्पर्धा परीक्षा. आज नीट, जेईई, सीयूईटी अशा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या परीक्षांचा अभ्यासक्रम आणि सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम यामध्ये बऱ्यापैकी साम्य असल्यामुळे अनेक पालक सीबीएसईचीच निवड करताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे वेगळ्या क्लासेसवर अवलंबून राहण्याची शक्यता कमी होते आणि असं अनेकांचं मत आहे. तिसरं कारण म्हणजे नोकरी आणि स्थलांतर. आज अनेक कुटुंब नोकरीसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असतात. जर मुलं सीबीएसई बोर्डात शिकत असतील ना तर भारतातील जवळपास कोणत्याही शहरात त्यांना त्याच बोर्डाच्या शाळेत प्रवेश मिळणं तुलनेनं सोपं जातं. त्यामुळे वारंवार स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी सीबीएसई हाच मोठा पर्याय ठरतो. मात्र याचा अर्थ असा आहे का की आपले एसएससी बोर्ड वाईट आहे? अजिबात नाही. महाराष्ट्र राज्य मंडळानेही गेल्या काही वर्षात अभ्यासक्रमात अनेक बदल केले आहेत. अनेक गुणवंत विद्यार्थी आजही एसएससी बोर्डातूनच बाहेर पडत आहे. फरक इतकाच आहे की सीबीएसईचा जो अभ्यासक्रम असतो ना तो राष्ट्रीय स्तरावर एक समान असतो, तर आपल्या एसएससी बोर्डाचा राज्याच्या गरजेनुसार तयार केला जातो. त्यामुळे कोणता बोर्ड योग्य आहे, कुठला चांगला आहे यापेक्षा विद्यार्थ्यांची आवड कशात आहे, शिक्षकांची गुणवत्ता आणि शाळेचं वातावरण अधिक महत्वाचं ठरतं. आता आपण पुन्हा राजगुरुनगरच्या प्रकल्पाकडे वळूयात. या नवीन शाळेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जाण्याची गरज काही प्रमाणात नक्कीच कमी होऊ शकते. आधुनिक वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण, इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई अभ्यासक्रम या सुविधा जर प्रत्यक्षात प्रभावीपणे उपलब्ध झाल्या तर संपूर्ण परिसरासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरू शकतो. यासोबतच शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि इतर सेवांमध्ये स्थानिक रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. केवळ मोठी इमारत बांधून आणि शाळेला सीबीएसई बोर्ड लावून शिक्षणाची गुणवत्ता वाढत नाही. चांगले शिक्षक, आधुनिक प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, व्यक्तिमत्व विकास आणि नैतिक शिक्षण या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आज पालक फक्त ब्रँडेड शाळा शोधत नसतात, तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हमी देणारी शाळा शोधत असतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक नवीन शाळा स्वतःला अधिक आधुनिक, अधिक डिजिटल आणि अधिक आंतरराष्ट्रीय असल्याचं सांगत आहे. पण या स्पर्धेचा खरा फायदा विद्यार्थ्यांना होणार असेल तर शिक्षणाची गुणवत्ता सातत्याने वाढणे आवश्यक आहे. बरं, आता तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो. तुमच्या मते भविष्यासाठी सीबीएसई बोर्ड खरंच सर्वोत्तम पर्याय आहे की महाराष्ट्राच्या एसएससी बोर्डालाही तितकंच महत्व दिलं पाहिजे? आणि जर का तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलासाठी तुम्ही कुठला बोर्ड प्रिफर कराल? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी विशाल विठ्ठल आणि तुम्ही पाहत होतात पीसीएमसी पल्स. अशाच स्थानिक, महत्वाच्या आणि आपल्या आयुष्याशी थेट संबंधित बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.